कामगार संघटनेचा विजय असो, कामगार संघटनेचा विजय असो। आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। आपला सातारा जिल्हा गडकिल्ल्याचा जिल्हा, क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। तसेच ग्रामविकास पद आपल्या सातारा जिल्ह्यात आहे। आपल्या सातारा जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ असून सुद्धा कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आहे। तर कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणीसाठी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी आपण फलटण पंचायत समिती अधिकाऱ्यांशी भेटलो। वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या अडचणीसाठी त्यांना वेळोवेळी विचारणा केली, तरी पंचायत समितीकडून व्यवस्थित उत्तर आलं नाही। आमचे जिल्हा परिषद स्तरावरून पेमेंट 4/8/25 रोजी वर्ग झालं फलटण तालुक्याला, अद्याप ही कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवर 1 रुपया सोडला नाही। कर्मचाऱ्यांची तळमळ अधिकाऱ्यांना काही कळत नाही, कर्मचाऱ्यांच्या अडचणी त्यांना कळत नाहीत। कर्मचारी वेळोवेळी फॉलोअप घेऊन व्यवस्थित माहिती दिली जात नाही। तर जर हा विषय असाच लांबणीवर ठेवला तर सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याच्या मार्गावर आहेत। तरी शासनाने याचा विचार करून कर्मचाऱ्यांच्या जोडीत कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांसाठी पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर 28 ऑगस्ट रोजी सर्व फलटण तालुक्याचा गावगाडा बंद पडेल व सर्व कर्मचारी कुणालाही काही न सांगता संपावर जातील। तसेच आम्ही कर्मचाऱ्यांनी तहसीलदार, सीओ मॅडम, पोलीस स्टेशन, आमदार साहेब यांना सगळ्यांना निवेदन देऊन सुद्धा जाड गेंड्याचं प्रशासन आमच्यावर अजिबात त्यांचं लक्ष नाही। तरी त्यांनी कर्मचाऱ्याच्या अडचणी समजून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय द्यावा, नाहीतर फलटण तालुक्यातील सर्व गावगाडा बंद पडण्याच्या मार्गावर आहे। याचा विचार प्रशासन व स्थानिक प्रशासनाने करावा। धन्यवाद। कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांच्या सर्व गोष्टी लक्षात घेता आज 4 महिने झालं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम जिल्हा परिषद यांनी पंचायत समितीला वर्ग केलेली आहे, तरी पंचायत समितीने अजूनपर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कसल्याही प्रकारची पगार दिले नाहीत। आणि ज्या वेळी आमचे पदाधिकारी ज्यावेळी पंचायत समितीत जात असतात त्यावेळी त्यांची उडवडीची उत्तरं, अशा या उत्तरामुळं आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची उपासमारीची वेळ झालेली आहे। तरी काय आज बघितलं तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या कुटुंबाची भवितव्याची आणि त्यांना जगायची मुश्किल झालेली आहे। तरी अशी एक खंत तरी या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पंचायत समितीचे अधिकारी आणि यांना कुठल्याही प्रकारची म्हणजे दया येत नाही। आणि हा अन्याय त्यांनी प्रत्येक 2, 3 ते 4 महिन्यापासून सारखा चालू ठेवलेला आहे। अधिकाऱ्यांनी सांगायचं की तुमची माहिती गोळा झाली नाही, ग्रामसेवकाची ही जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी ग्रामसेवकांची आहे। आणि फक्त जर मला सांगा, जर ग्रामसेवकांचे पगार किंवा पंचायत समितीच्या एखाद्या अधिकाऱ्यांचे पगार हे जर थांबले असते तर त्यांनी अतिशय बहुसंख्येने मोठा स्फोट करून आंदोलन काय पण केलं असेल। पण हे ग्रामपंचायत कर्मचारी एक गरीब असल्यामुळं त्यांच्या युक्त भरपूर अन्याय आतापर्यंत चालला आहे। तरी याला वाचा फोडण्यासाठी सर्व ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांनी फलटण तालुक्यात 28 ऑगस्ट रोजी बेमुदत आंदोलन करण्याचे ठरवले आहे आणि ते होणारच। आणि जोपर्यंत आमचा हा पगाराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत हा संप बेमुदत चालू राहणार। याची सर्वांना मी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना एक विनंती करतो की जोपर्यंत आपला प्रश्न ऐरणीवर तो सुटत नाही तोपर्यंत आपण पंचायत समिती किंवा तिथनी उठायचं नाही। आणि आपल्याला
न्याय मिळाल्याशिवाय आपण त्या जागा सोडायची नाही. कामगार संघटनेचा विजय असो. कामगार संघटनेचा विजय